घरात जर काही फंक्शन असेल तर 4 दिवसा अगोदरपासून त्याची तयारी, की फंक्शन कसा होईल, काय होईल, सगळं व्यवस्थित होईल की नाही त्याचं प्रिपरेशन, आणि फंक्शन झाल्यानंतरचा हा वेगळाच पसारा आवरणं, म्हणजे त्यात 2 दिवस नक्कीच जातात. तर तुम्हीसुद्धा सगळे यासोबत रिलेट नक्कीच करत असणार, हो की नाही, ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तर काल रात्री काव्याचा बड्डे झाला, तर काल रात्री तर काही आवरलं नव्हतं, कारण की आम्हाला खूप जास्त लेट झालं होतं. म्हणून सकाळी लवकरच सगळं आवरून मग मी हे सगळं आवरायला घेतलं. तर टिफिन वगैरे अगोदर पॅक करून दिले होते, त्यानंतर मग हे मी आवरायला घेतलं. तर सगळ्यात आधी तर डेकोरेशनचं सगळं काढून ठेवलं, बलून्स वगैरे एक साईडला करून घेतले, आणि त्यानंतर घर वगैरे झाडून पुसून घेतलं. आणि नंतर मग हा जो बेकिंग काउंटर आहे तर तिथं केकचं सामान वगैरे सगळं जे काही पसारा आहे तर तो तसाच पडला होता. तर जे काही खराब झाले तर ते मी काढून दिलं, टाकून दिलं, आणि त्यानंतर बाकीचं सगळं व्यवस्थित ठेवून तो काउंटर पण स्प्रे करून थोडासा क्लीन करून घेतला. आणि त्यानंतर भांडे वगैरे खूप जास्त पडले होते, तर मग भांडे वगैरे क्लीन करून घेतले. आणि नंतर डेकोरेशनचे जे सामान वगैरे काढून ठेवलं होतं तर ते व्यवस्थित जागेवर ठेवून दिलं, कारण की एकदा राहिलं तर ते खालीच राहून जातं, म्हणून अगोदर व्यवस्थितपणे ठेवून दिलं. आणि आतमध्ये बेडरूममध्ये जाऊन बघितलं तर बेडवरती एवढा सगळा पसारा होता. हे कपडे वगैरे आणि काव्याचे गिफ्ट्स वगैरे सगळे तसेच होते. पण त्या अगोदर मग मी फ्रेश होण्यासाठी एक छोटासा टी ब्रेक घेतला आणि थोडासा चहा घेतला. त्यानंतर मग मी हे कपडे वगैरे सगळे फोल्ड करून घेतले आधी, आणि त्यानंतर हे गिफ्टचे रॅपर जे होते तर ते बाजूला सगळे काढून, कारण की काव्याने रात्री सगळे गिफ्ट्स वगैरे खोलून तसेच ठेवले होते, तर ते रॅपर वगैरे सगळे बाजूला केले आणि गिफ्ट एका जागी करून व्यवस्थितपणे भरून ठेवले. तर तुमच्या पण घरी फंक्शन असल्यास असंच होत असेल ना, तर नक्की कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.